नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत झणझणीत मसालेदार आणि स्वादिष्ट कोळंबी बिर्याणी। ही रेसिपी खूप सोपी आहे आणि प्रत्येक घास चविष्ट आणि सुगंधी लागतो। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम मी स्वच्छ धुतलेली 200 ग्रॅम कोळंबी घेतलेली आहे। त्यामध्ये हळद, मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून हलकेच मिक्स करून 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट करून ठेवले आहे। आता ही बिर्याणी बनवण्यासाठी आपण इथे 1 कप बिर्याणी राईस घेतलेला आहे। स्वच्छ धुवून पाण्यामध्ये अर्धा तास भिजवत ठेवूया। यामुळे आपला भात मऊ आणि मोकळा शिजेल। आता एका पातेल्यामध्ये 1 चमचा तूप घेऊया। तूप गरम झालं की यामध्ये तमालपत्र व खडा मसाला घालूया। खडा मसाला परतल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घालूया। इथे पातेलं लहान होत होतं, त्यामुळं मी मोठ्या पातेल्यामध्ये हे पाणी शिफ्ट केलेलं आहे। पाणी चांगलं उकळल्यानंतर त्यामध्ये भिजत ठेवलेला बिर्याणी राईस घालूया व 1 चमचा मीठ घालून घेऊया। अशा प्रकारे हा तांदूळ आपल्याला 80 ते 90% शिजवून घ्यायचा आहे। आता हा शिजलेला तांदूळ गाळून घेऊया व बाजूला ठेवून देऊया। अशा प्रकारे आपला तांदूळ छान शिजलेला आहे। आता आपण कोळंबी मसाला बनवून घेऊया। यासाठी इथे आलं, लसूण, मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे। बिर्याणीसाठी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानेही घेतलेली आहेत। मसाला बनवण्यासाठी 2 कांदे, 1 टमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। तसेच 2 चमचे मालवणी मसाला, 1 चमचा बिर्याणी मसाला, धने जिरे पूड व हळद घेतलेली आहे। आता एका कढईमध्ये तेल घेऊन 2 कांदे उभे चिरून सोनेरी रंग येईपर्यंत तळून बाजूला ठेवून घेऊया। हे तळलेले कांदे बिर्याणीला अप्रतिम चव आणि सुगंध देतात। आता एका कुकरमध्ये 2 चमचे तेल घेऊया। यामध्ये प्रथम 2 बारीक चिरलेले कांदे परतून घेऊया। कांदा थोडा शिजला की यामध्ये आलं, लसूण, मिरचीची पेस्ट घालूया व छान परतून घेऊया। आलं, लसूण पेस्ट परतून झाली की यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो मऊ शिजला की यामध्ये सर्व कोरडे मसाले घातलेले आहेत। मालवणी मसाला, बिर्याणी मसाला, धने जिरे पूड व हळद घालून परतून घेतलेले आहे। आता यामध्ये मॅरिनेट केलेले कोळंबी घालूया व परतून घेऊया। मॅरिनेशनमध्ये आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे इथे चवीपुरतं मीठ घालून कोथिंबीर व पुदिना घालूया। आता हा सर्व मसाला छान मिक्स करून 2 ते 3 मिनिटं वाफ देऊन घेऊया। आता तयार झालेल्या कोळंबी मसाल्यावर शिजलेला भात हलक्या हाताने पसरून घेतलेला आहे। आता यावर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला केसरचं पाणी घालूया। तसेच कोथिंबीर, पुदिना व तळलेला कांदा घालून वरून 1 ते 2 चमचे तूप घालूया। आता भांड्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं मंद आचेवर दम देऊन घेऊया। यामुळे मसाला भातामध्ये छान मुरतो। 10 मिनिटानंतर गॅस बंद करूया व अशा प्रकारे आपली गरमागरम कोळंबी बिर्याणी सर्व करण्यासाठी तयार आहे। ही बिर्याणी रायता, लिंबू आणि सलादसोबत खायला अप्रतिम लागते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह। धन्यवाद।